आपल्या युगाची आणि आपल्या सर्वांना प्रेरणादायक द्यायची क्रिकेटची सर्वांची साजेशी हक्काची मानाची स्पर्धा म्हणजे जांभुर्डे प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे शेवटच्या टप्प्यामध्ये आले. काही क्षण शेवटचा. दादा, आपल्या घरात एखाद्या मुलीचं लग्न असतो बघा, त्या मुलीचं लग्न जमतंय तिथून आपण तयारीला लागतो ना, तयारीला लागतो. आणि तयारीला लागल्यानंतर मंगलजी दिघे साहेब, प्रथमतः आपण तिचं लग्न जमवतोय, जुलवाजुलवी करतोय, मग तिचं ते तिलकाचा किंवा साखरपुड्याचा कार्यक्रम करतो, मग हल्दीनं लग्न, मग त्यानंतर काय असतं, बिदाई. आता सर्व चाललं, आता बिदाईची वेळ आली. हां हां थोडंसं, हां थोडंसं वेळ बाकी आहे. तर कुण जाधव भाऊसाहेब यांच्यासाठी, यांच्याकडून कुणालसाठी विकेट हॅट्रिकला ओव्हर हॅट्रिक. हा ओव्हरमध्ये 3 विकेट. याला पारितोषिक बोलतो दादा, धन्यवाद. असे लावायचे. हां, एका विकेटसाठी 5 रुपये लावायचे. 5 रन, एका रनसाठी 5 रुपये लावायचे. म्हणजे 10 रन मारले तर किती झाले, 250 रुपये. असं पाहिजे. विकेट टू विकेट असं रन लावायचं. तुम्ही खारपाटामध्ये कधी केलात ना, तिथे कसं माहिती का, एका रनला 2 रुपये, एका रनला 5 रुपये, एका रनला 10 रुपये असे लावतात. मजा येते. हां, ओव्हर हॅट्रिक. हा ओव्हर हॅट्रिकसाठी आपण पाहतो आमचे भाऊसाहेब यांच्याकडून 200 रुपये. आता बिदाईची वेळ आले, काहीशी थोडेसे सामने बाकी आहेत. जेवणाची सर्व व्यवस्था पूर्ण होते. पाहुणे मंडळी पूर्ण जेवण झालेले आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू पटकावला आहे. चेंडू जाता कव्हर पॉईंट रिझर्वमध्ये, सीमारेषा पार, रस मिळतील 4. पहिल्या चेंडूवरती आले सेमीफायनल क्रमांक 2च्या सुरुवातीला पहिला चौकार. आता कसं डीजे मास्टर पण लागला पाहिजे ना विशू. हां, साऊंड सिस्टीमचा उपयोग फक्त माईकमध्ये बोलायला नाही पाहिजे, मनोरंजन पण व्हायला पाहिजे. हां, कीर्तनाला आपण जातो, कीर्तन फक्त सांगतो, पण त्याच्यामध्ये मध्ये भजन असतात, संबोधित केलं जातं, मजा येते ना. तसं ते बोलणारा किती बोलणार ना, थोडंसं डीजे पण वाजला पाहिजे. तर आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा बघा आले तर या इकडे. नाही, समीर दादा नाही, त्यांचा सहकारी वर्ग इथे आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे सुरेख चेंडू समोर होता, चेंडूला फिरकावला, चेंडू डीप विकेट मध्ये, चेंडू जातो सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हा यूज, हँडसम ब्युटिफुल सिक्सर, षटकार. आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकता, रिप्ले आपण पाहू शकता. राऊंड विकेट गेला होता, समोर होता चेंडू आणि त्या चेंडूला फटकावला जातोय, आपण पाहतोय षटकार. अफलातून फटकेबाजी, क्लिअर आणि क्वालिटी. 10 क्रिक लाईव्ह. 10 क्रिक लाईव्हला कोण विचार, धडाकेबाजच्या चषकामध्ये 10 क्रिक लाईव्हने आमच्या डोक्यावरती कॅमेरा दिला होता. हेल्मेट घातलं होतं आम्हाला आणि हेल्मेटवरती कॅमेरा होता. म्हणजे समोर LB पण क्लिअर दिसत होता आम्हाला, रनआउट पण क्लिअर दिसत होता. हां, 10 क्रिकचा नाद करायचा नाही फक्त. हां, फक्त त्यांना बैल फक्त घेऊन द्यायचं एक. हां, कुणाल सर कुठे ऐकत असतील तर बोलतील गायकवाड काय झाला, एक बैल हातात बैल घेऊन द्यायला लागेल संदीपला. चांगला चेंडू, कमबॅक पहा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, कुणाल कमबॅक केला, डॉट चेंडू टाकला गेला. त्यानंतर षटकार आला पुन्हा एकदा डॉट चेंडू, म्हणजे 4-0-6-0. 4 चेंडू 10 धावा झालेत. 40-60. 10 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतो. 5वा चेंडू असेल. हां, थोडासा रनअपमध्ये प्रॉब्लेम. ही रणनीती असते, एखाद्या बॅट्समॅनला कुठं थांबवायचा असतो आणि त्यानं कुठं रणनीती आखली जाते. दिनेश इथे स्वतः समीर चेंडू खाली आला होता. चुकी आपण पाहतो या ठिकाणी होते, झेल ड्रॉप झाले, जीवदान दिलं गेलंय या ठिकाणी. जो फलंदाज नेहमीच मैदानावरती हाहाकार माजवतो त्या मंगेशला दिलेलं जीवदान कितपत महागात ठरणार. एखाद्या वाघाला जखमी करून गावामध्ये आणून सोडणं म्हणजे तो शिकार करणारच. इथे जखमी वाघ ज्याला आता आपण पाहतोय जीवदान दिलंय त्या मंगेशला, त्या मंगेश बघू का हाहाकार माजवतो. त्या साथीला आपण पाहतो तुषार फक्त मैदानावरती गेल्यानंतर बोलतो मी कधीच क्रिकेट खेळत नाही. हां,
पण रन मारतो. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं एक मात्र षटक त्याचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा सेमीफायनल 2 आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक मायबाप उपस्थित मान्यवर. ओरपी चेंडू आहे, चांगला कव्हर ट्राय केला. स्वीपर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तर आहेत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव चितेके चपलाईने आणण्याच्या गतीने पूर्ण केले गेले. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 2 मोठे फटके म्हणजे चौकार षटकार, त्यानंतर एकेरी दुहेरी अशा प्रकारे 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर जेडी आले का? मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला द्यायचा आहे, तर जरूर आम्ही विनंती करतो या ठिकाणी उपस्थित मान्यवर. तर माजी सरपंच माननीय प्रकाशजी बंधू भोपी साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते जेडीला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. तर दादा पहिलं षटक समाप्त झालंय. ओव्हर हॅट्रिक झाली नाहीये भाऊसाहेब. आता दुसऱ्या षटकामध्ये पण पारितोषिक लावायचं. ओके, चालूच ठेवायचं गरजेचं, विचारणं गरजेचं आहे. तर भाऊसाहेब यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक कंपल्सरी असेल. ओव्हर हॅट्रिक 200 रुपये. सागरचा पहिला चेंडू फुल लेनचा चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये. वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. पाजवली तलवारीची धार. चेंडू वरती केला वार. चेंडू झाला आर पार सीमारेखा पार. 6 धावेसाठी षटषट 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 षटकार. डीजे वाले तयार आहे का तू? ओके, धन्यवाद. डीजे अक्षय, हां तयार असेल तर सांग मला. हां जरूर दादा. कीर्तनानंतर बाहेर नाचवायचे आहेत. आता मॅच नंतर मीच नाचेल बाकी काही. इथे सुरेख फटका. शतरक्षक आहे दादा. त्या गॉगल मध्ये जादू आहे. ती गॉगल घातली आणि त्यांनी ती जादू आहे. ऑस्ट्रेलियाचा गॉगल आहे तो चेंडू किती पण लांब असेल तर जवळ दिसतो. धावसंख्या स्कोर कडे 20 या आकड्यावरती आहे. सागरचा पुढचा चेंडू फुल लेनचा चेंडू. जरूर आपण पाहतोय चांगला चेंडू. फ्लाईट होते, आमंत्रण जरूर दिला होता दादा. आता शाळेत ते गेलेत, परीक्षेत ते देणार. बाहेरून किती उत्तरं सांगितली तर लिहिणार तो आहे. आणि तो जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत त्याला पास होत नाही. 3 चेंडू झाले. 7 धावा आपण पाहतोय या षटकामध्ये आले. धावसंख्या 20. अवता पाहिला गेला. हात खोलण्याचा मौका. तिथे शतरक्षक व्यवरचना रचनात्मक केले गेले. चांगली व्यवरचना आपण पाहतो. कुणाल त्याचा संघ सागर चांगली गोलंदाजी करतो. दिनेश स्वतः हार्ड हिटर आपण पाहतोय. लॉंग ऑन झोनमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती आहे. 6101. 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू असेल. इथे मागचा दरवाजा उघडा केला. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद सांगतोय गोलंदाज फलंदाजाला. कितनी बार तेरा चलेगा बल्ला, एक बार मेरी घूमी गेंद. बल्लेबाज बॅक टू पेवलेन. ठोक दीजिए. हरीश आमचे बंधू अजयजी गायकवाड यांचा हा संगीत आम्ही पाहिला गेला. आमचा भाऊ आज पाहतो शर्तीमध्ये आणि या गाण्यांच्या मध्ये फुल फॉर्मला आला. आजकाल कसं होतं, बर्थडेचे सॉन्ग, शर्तींचे सॉन्ग, क्रिकेटचे सॉन्ग जबरदस्त. धन्यवाद. आणि इथे नवीन फलंदाज जांभुर्डे गावचा पवन केने. बघा पवन केने दादा, त्याची ओळख आहे. हा जांभुर्डे गावचा आहे ना, याला याची ओळख निर्माण करून द्या. प्रत्येकाची शैली वेगळी असते दादा. हां बघूया. हरीश पवन केने नावाने ओळखला जाणारा खेळाडू. गोलंदाज तयार.
चांगला चेंडू ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न होता सागर. रचनात्मक गोलंदाजी या ठिकाणी करत असताना षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 22. प्रतिषटक 11च्या सरासरीने 22 धावा. याच पद्धतीने चालले तर 44 धावा होऊ शकतात. नवीन गाणी अक्षय भरपूर आहेत. लावा, रॅप सॉन्ग लावा, मजा घेऊन द्या. आज रविवारचा दिवस आहे. पाहुणे मंडळी, रविवारचा दिवस मजेत हात घालवा. जरा खिशामध्ये हात हलवा. खेळाडूंना बक्षीस द्या. हां, लोक खिशामध्ये हात हलवा म्हणजे पैसे काढायला. हो दादा, काय गलत नका समजू. पैसे काढायला खिशामध्ये हात टाकायला लागेल ना. तर जरूर थोडीशी मजा घेऊया. क्रिकेट आहे आता, एन्जॉय. मी पण 16 वर्ष समालोचन केलं. पण 16 वर्ष काय झालं माहिती का, प्रत्येकजण आता माझे मित्र आहेत, आता बंधू झाले आमचे. कुमार, रमेश दादा. गायकवाड साहेबांच्या समालोचनाला रामचंद्र मार्के यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. 16 वर्ष मी जेव्हा दादा समालोचन करत होते, मनापासून धन्यवाद. बघा, पहिल्यापासून आपण हेच केलं, समालोचन केलं. आता एका मैदानात 4-4 समालोचक असतात. प्रत्येकाने एकाच डावी साईडने हाकाची, तो उजवी साईड घेणार कोण ना. मग थोडंसं एन्जॉय, मजा घेण्यासाठी मी घेतलं. माझे गुरुवर्य दशरथजी पाटील, आत्ताच आम्ही एकत्र बसलो होतो. एकत्रच असतो आम्ही समालोचनला. रजनी स्पर्धेमध्ये मजा वेगळी असते, फुल एन्जॉय करत असतो आम्ही. हां, तर जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. इथे आपण पाहतोय एक चांगला चेंडू. सिंगल आले या ठिकाणी. हा, तर जरूर पारितोषिक भरपूर आहे त्या ठिकाणी. पारितोषिक लागले जातील मित्रांनो. जय दादा, तुला गुगल पे होईल. ज्यांनी लावले पारितोषिक, टेन्शन घेऊ नको. हा, तर कुल्फीवाल्याला स्कॅनर घेऊन ठेव, घरी गेल्यानंतर देऊ त्याला. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. इथे टॅप केला चेंडूला. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतो आहे. भाग बिलका भाग चेंडूवरती धावलाय जरूर. इथे चांगला बॅकअप पाहिला गेला. चांगला बॅकअप दिनेश त्या ठिकाणी धावला गेलाय. 2 धावा या दरम्यान घेतल्यातील. 2 धाव्याने स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती आपण पाहतोय. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. काशीनाथ गायकवाड हा कॅमेरामॅनच्या भूमिकेत. रोनक आहेत. आमचा जादूगार जादू संदीप. हा, तो मंगेशसाठी सुवर्ण संदीप. मंगेशने जर षटकार मारला. तुषारसाठी पारितोषिक आहे. षटकाराला 200 रुपये भाऊसाहेब यांच्याकडून. MGCचे उपाध्यक्ष माननीय जयजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या सर, शेळके सर यायचं, आपण आपलं मनापासून हार्दिक स्वागत. एक उत्कृष्ट क्रिकेटर, उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून दादांकडे नेहमी शेळके दादांकडे पाहिले जात आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आता डोंगर नावेची स्पर्धा केली, एक चांगली स्पर्धा आम्ही पाहिली त्यांच्या माध्यमातून. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर दादा खुने या ठिकाणी उपस्थित, त्यांच्यासोबत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. हा दादा, धन्यवाद. हां, याच्यानंतर एक माईकच द्यायचे आपल्याला पॅव्हलियन कक्षामध्ये. तर बॅकफूटवरती जाऊन पंच करायचा प्रयत्न केला होता, थोडासा शफल झाला. इथे डॉट चेंडू. अफलातून गोलंदाजी पाहिलेली दिनेशची. पहिला चेंडू सिंगल, नंतर दुहेरी, त्यानंतर सिंगल. लगातार 2 चेंडू डॉट आले.
चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतो. धावसंख्या 26 या आकड्यावरती आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू रिव्हर्स अटॅक दुधारी तलवार केले. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. तू मैमेचा खेळ त्या ठिकाणी पाहिला गेला. तू धावणार, मी धावणार, मी धावणार, तू धावणार. हा तर तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. या षटकात फक्त धावा आल्या त्या 4. धावसंख्या स्कोर कार्ड 26. होऊन दे डीजे. सरपंच साहेब तर त्या स्पर्धेसाठी शेळके दादा एक बॅट्समन मैदानात गेला. 30 बॉलमधले 21 बॉल तो हुकला होता पण आऊट शेवटपर्यंत झाला नाही. तर एक त्यांचाच एक बोलला याला जर हुकवायला पाठवत होता आम्ही काय फक्त कलिंगडला वडापाव खायचे का. तर अक्षरशः जे पेव्हिलियनमध्ये बसतात ना हां आम्ही आज फक्त खाल्ला नाही कारण थोडंसं प्रॉब्लेम होता आम्हाला. आज नाश्ता भरपूर केला होता. शेवटचा चेंडू शेवटचा षटक पहिला चेंडू टॅप केला गेला. भावेश आपण पाहतो एक चांगला गोलंदाज जगदीश ज्याच्यासाठी मागच्या सामन्यामध्ये 4,500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. इथे आपण पाहतोय बराच काल टॅप केला चेंडूला. दशरथजी मार्के साहेब यांच्या शुभ असते आपण पाहतोय. शिल्के दादा जे उपाध्यक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. इथे आपण पाहतोय 3 धावेने स्कोर कार्ड. हा नशीब 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे आपण पाहतो टॅप केलाय चेंडूला. 1 बाउन्स आहे दादा. 1 बाउन्स आहे. हा 1 बाउन्स पहिला बाउन्स आहे दादा. तर जरूर आता जर चौकार षटकार आले नाही ना नितेश दादांनी आत्ताच ॲमेझॉनवरती चाबूक मागवलाय तो पण चांबड्याचा. फुल लेनचा चेंडू फुलटा चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी जम्पिंग डाऊन द क्रिकेट खेळतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट झाला असतं तर काहीतरी वेगळं घडलं असतं. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. बघा या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एकेरी आली. दुसऱ्या चेंडूवरती तिहेरी आली. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती दुहेरी. म्हणजे 1 2 3 4 पूर्ण झालेले तिथे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 37 या आकड्यावरती. 36 टॅप केला चेंडूला. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू निघतोय. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार या ठिकाणी आलाय. बघा नितेश दादा यांनी जो चाबूक मागवला होता चांबड्याचा हा कॅन्सल करावा लागेल कारण इथे आता चौकार आलेत. आता मंगेश दादा हा हे चालीस 41 धावांची गरज आहे. 40 झाली.
हा झाले तो मागाशी एक रन त्याही वाढवला होता 36 होत्या चौकाराला 40 झाले 41 धावांची गरज ओके काही टेन्शन घेऊ नको हां हां पुन्हा एकदा तोच बक्षीस ना बघा भाऊसाहेब यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती विकेट आला तरी 200 आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी 200 हां असं बक्षीस लावायचं काय शेलके दादा हां हां पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिजे षटकार या कसं शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर 101 हां लगेच विकेट हां हां टाळ्या होऊन जाऊन त्यांच्यासाठी बक्षीस लावलं पाहिजे बक्षीस लावलं म्हणजे मजा येते खेळाडूंना पण बक्षीस पैसे म्हणजे एक नामपात्र हो तो आशीर्वाद आहे हां आशीर्वाद चला जगदीश ये जगदीश 101 घेऊन जा कारण आता तुला गुल्फी खायला लागेल ना तिथं बसून हां दादा या भाऊ दादा या उल्हास दादा बघा रामचंद्र मार्के साहेब यांच्याकडून कॅश जमा झाले आणि खऱ्या अर्थाने अक्षय आणि दिनेश मार्के या मार्के बंधूंसाठी षटकारांचे भाष्य लगातार 3 षटकार 200 सरपंच साहेब यांचे 1000 आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर भाऊसाहेब यांचे 200 हां हॅलो षटकारांचे बादशाह अक्षय म्हणजेच बाबू मार्के आणि दिनेश मार्के यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर दोन्ही बॅट्समनसाठी रामचंद्र मार्के माझ्याकडनं 200 रुपयाचे क्रॅश प्राईज येथे मी जमा केलेले आहे बघा मुरबाड गाडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष जगदीशजी शेळके दादा जयेशजी शेळके दादा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल त्याचबरोबर आमचे खुने दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत केलं खुने सर या जे स्पर्धेच्या बाहेर गेलेत ना त्यांनी बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांचा आपण परीक्षेत नापास आणि दुसऱ्यांना सांगतो 10वीचा परीक्षा कशी द्यायची अनुभव सांगतात हा शेळके साहेब आम्ही झालो नापास ना आम्ही सांगतो पेपर कसं लिहायचं चला आज जर पियुष आला असताना लवकर तर ती मॅचला काहीतरी मजा आली असती एक बॅट्समन कमी पडला त्यांना 40+ हां तर मजा त्यांनी एन्जॉय केला दादा बऱ्याच वर्षानंतर एन्जॉय केला 1 वर्ष लागतो 365 दिवस एन्जॉय करा रविवारचा दिवस आहे टेन्शन नाही आहे चला थोडीशी मजा मस्ती आपली झालेली आता जाऊया मैदानाकडे सुरू करूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या त्या महासंग्रामाला सेकंड इनिंग सेकंड पार्ट इंटरव्हल परत आपण पाहिलं होतं मॅच मध्यंतरा होती जिथे पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या होत्या 41 धावांची गरज आहे बक्षीस बघा रामचंद्र दादा यांच्याकडून दोन्ही बॅट्समनसाठी लगातार 3 षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आहे त्यानंतर आमचे उल्हास दादा यांच्याकडून 201 3 चौकार आमचे भाऊसाहेब यांच्याकडून पहिला विकेट पहिला षटकार 200 रुपये ओव्हर हॅट्रिकला पण 200 आहेत आणि त्यानंतर तानाजी बिराडी साहेब आणि अशोक बोपी साहेब 3 चौकार 3 षटकार
500 रुपयाचा पारितोषिक सरपंच साहेबांचं, तर विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. असे पारितोषिक लागले पाहिजेत मजा करू. हां हां, एक आता मला CA ठेवायला लागेल इथे, चार्टर्ड अकाउंटंट. हां, पहिला चेंडू आणि पाहूया चौकार की षटकार. इथे पंचांचा इशारा तो चौकार. एक क्रिकेट क्षेत्रातील एक आपण पाहतो अनेकांचे गुणगौरव करत असतो, पण महाराष्ट्र बैलगाडा शर्यत आणि त्याचे माझे अध्यक्ष दिवंगत पंढरीशेठ फडके साहेब यांचा संगीत आपण लावला. खऱ्या अर्थाने शर्यत जी बंद झाली ती साहेबांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा सुरू झाली. पण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. आपण भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहूया. आपण इथे पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये. चेंडू सीमारेषा पार. हा यूज हँडसम ब्युटिफुल षटकार. ठोक डीजे. एका स्पर्धेमध्ये होतो जयेश दादा, तिथे एक समालोचक होता आणि त्यांनी हा डायलॉग मारायला सुरुवात केली. त्याला माहितीच नाही का मी मैदानावरती पंचाच्या भूमिकेत आहे. थोडंसं मजा आली. नंतर आम्ही माहीत पडलं समालोचक निखिल त्यांनी सांगितलं याचे ब्रँड ॲम्बॅसेडर संदीप गायकवाड आहेत. या ठिकाणी फाईन रिझनमध्ये बघा अक्षरशः गोलंदाजाला या ठिकाणी झुजावा लावलाय फलंदाजाने. त्यांच्या बॅटमधून येतो आणखीन एक जबरदस्त फटका, चौकार. बरू फिरला जाईल. बॉल द्या, बॉल मैदानात बॉल द्यायचे. हां, दिला जाईल दादा, चेंडू दिला जाईल, काही टेन्शन नाही. या 2 दिवसातून पहिल्यांदा असेल बॉल जाणारा. हां जरूर, धन्यवाद. हां, काशीनाथजी गायकवाड आमचे कॅमेरामॅन यांचं मनापासून धन्यवाद. तर जाऊया स्कोर कार्डकडे. स्कोर कार्ड 20. चौकार षटकार, चौकार षटकार, चारही फटके मोठे आहेत ना. हा सरपंच साहेब थोडा विचार करायला पाहिजे ना या खेळाडूचा. चौकार षटकार, चौकार षटकार, चारही मोठे फटके पडलेत. चांगली कामगिरी. 4-6 4-6 नंबर चांगला आहे. हां 46-46. हां ये कुणाल ये, चढणीला गाडी ढकलू नको. ब्रेक लागला ना, जर कधी ब्रेक निघला पाया घालता लगे अंगावरती ॲक्सिडेंट ये होत आहे दादा. फुल लेनचा चेंडू, फुलटा चेंडू आणि इथेही फेकून दिलाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. आणखीन एक षटकार.
2 तर आलेत. धावेची गरज आहे. स्कोर लेवल झालाय. आला आला नेट आला. शेवटचा आपण पाहतोय एका धावेची गरज असताना इथे आपण पाहतोय. आला आला नेट लाईव्ह. दादा काही टेन्शन घेऊ नका, लाईव्ह येईल लगेच. हा चालू झालं लगेच. इंटरनेट सेवा मजबूत आहे, काही टेन्शन नाही. सँडी गेल्या 2 दिवसात काही त्रास झाला का? फक्त 1 मिनिटासाठी झाला. एका धावेची गरज आहे. नितेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एका धावेची गरज आहे. हलक्या हाताने ग्लान्स केले. 1 धाव. तर या मॅचचा हिरो दिनेश मार्के ठरला. या मॅचचा हिरो. तर अफलातून फटकेबाजी दिनेशने या इनिंगमध्ये. दिनेशच्या पारीमधून आपण धावा पाहिल्या गेल्या तर दिनेशने या ठिकाणी 39 धावांची जी इनिंग साकारली दिनेशने. व्हेरी गुड इनिंग. एक चांगली इनिंग आपण या ठिकाणी पाहतोय.